अंजनगाव शिवरायांचा पुतळा प्रकरणी लक्ष्मण हाकेंकडून शासकीय अधिकाऱ्याला मारहाण। मंदिराची जागा मोजण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्याला मारहाण। हाकेंच्या आक्रमक भूमिकेमुळे प्रकरण चिघळलं। कोणत्याही परिस्थितीमध्ये मंदिराची मोजणी करू देणार नाही। ओबीसी नेते लक्ष्मण हाके निर्णयावर ठाम। ज्यांनी बेकायदेशीर पुतळा बसवला त्यावर कारवाई का नाही, हाकेंचा सवाल। माढा तालुक्यामधील अंजन गावात नागरिकांना प्रवेश करण्यास पोलिसांकडून मज्जाव। गावामध्ये येणाऱ्यांना पोलिसांनी बॅरिकेडिंग करून प्रवेश रोखला। बाहेरील नागरिकांना गावात प्रवेश देणार नसल्याची पोलिसांची भूमिका। रुपाली चाकणकरांचे खरातला एकूण 177 कॉल, तर चाकणकरांची बहीण प्रतिभाचे 236 कॉल। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांची माहिती। नीलम गोऱ्हे खरातला 2 वेळा भेटल्या। गोऱ्हेंची माहिती देणारे शिवसेनेचे कार्यकर्ते तृप्ती देसाई यांचा हल्ला बोल। काँग्रेस बारामती आणि राहुरीमध्ये पोटनिवडणूक लढणार। काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींकडून हिरवा कंदील, सूत्रांची माहिती। आसाममध्ये उतरत असतानाच केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड। गोलाकगुंज इथल्या अमित शहांच्या प्रचार सभा रद्द। हॉटेल व्यावसायिकांना लवकरच पीएनजी गॅसचा पुरवठा केला जाणार। उद्योग मंत्री उदय सामंतांची माहिती। होर्मुझ सामुद्रधुनीमधून भारताचं 7वं जहाज निघालं। एलपीजी घेऊन ग्रीन सावरी जहाज भारताकडे रवाना झाल्याची माहिती। एक फ्रेंच जहाजही होर्मुझच्या सामुद्रधुनीतून निघालं। रशिया भारताला एलएनजी पुरवठा वाढवण्याची शक्यता। संकटाच्या काळामध्ये भारताच्या ऊर्जेची गरज भागवण्यासाठी रशियन कंपन्यांकडे पुरेशी क्षमता। रशियाचे उपपंतप्रधान डेनिस मंटुरोव यांचं वक्तव्य। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।